लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक. लोकशाहीच्या याच उत्सवात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावं म्हणून निवडणूक आयोग अभियान राबवतच. मात्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतही नववधू आणि नववरांनी लग्नाआधी मतदान करत लोकशाहीच्या उत्सवामध्ये भाग घेतलाय. आणि हे दृश्य राज्यभरातनं आपल्याला समोर येत आहेत. सोलापूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, साताऱ्यामध्ये, रत्नागिरीमध्ये, सांगलीमध्ये देखील या मंडळींनी मतदानाला, निवडणुकीला प्राधान्य दिलं आणि लग्नाआधी मतदान करत लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपला सहभाग नोंदवला. छत्रपती संभाजीनगरातल्या पंढरपूरमध्ये 105 वर्षीय जैतुंबी शेखमदार या आजींनी मतदानाचा हक्क बजावलाय. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंत त्यांनी एकही निवडणूक चुकवलेली नाहीये. तर अलिबागमधल्या वायशेत इथे जिल्हा परिषद शाळेमध्ये 95 वर्षाच्या आजोबांनीही मतदान केलंय. चालता येत नसूनही ते व्हीलचेअरवरून मतदान केंद्रावर आले आणि त्यांनी मतदान केलं. याशिवाय सिंधुदुर्गच्या कणकवलीत 88 वर्षीय विद्यान निगुडकर या आजींनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणं हा आपला अधिकार आहे, सर्वांनीच मतदान करायला हवं असं आवाहन या आजींनी केलं. आता आणखी एक बातमी परभणीमधूनच येते. जिल्हा परिषद मतदान केंद्रावर प्रक्रिया सुरू असताना सेलू तालुक्यातील बोधगाव आणि तांडा ग्रामस्थांनी रस्ता आणि नदीवरील पुलाचं काम रखडल्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकलाय. मागणी मान्य न झाल्यानं गावातनं एकही मतदान झालं नाही. तर दरम्यान तहसील कार्यालयातील टीमनेही ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही असा निर्धार गावकऱ्यांनी केला. भारत स्वतंत्र होऊन गेली 78 वर्ष झाली तरी सुद्धा बोथ या गावला कुठल्याच प्रकारचा रस्ता नाही, नदीवर पूल नाही. गावाबाहेर जाणं अगदी अशक्य गोष्ट आहे. मग यामध्ये बऱ्याच अडचणी असतात. दळणवळणाची सुविधा असेल, मुलांचं शिक्षण असेल. पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशी परिस्थिती असते की मुलांना नदीच्या पलीकडे जाता येत नाही आणि शिक्षकांना नदीच्या अलीकडे येता येत नाही. जर एखादी गर्भवती माता असेल तर त्यांच्यासाठी रुग्णवाहिका गावात येत नाही आणि त्या मातेला गावाच्या बाहेर नेता येत नाही. मतदानावर बहिष्कार करूनही जर शासनाला जर कुठं दखल नाही घेतली आमची, तर यापुढचा आमचा असा निर्णय आहे की आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अन्नत्यागाचं उपोषण करणार आहेत व सर्व गावकरी ह्या विषयावर ठाम आहेत. बातमी सांगलीमधनं आहे. तासगाव तालुक्यातल्या बलगवडे गावातही परभणीप्रमाणेच बहिष्काराचा कित्ता गिरवण्यात आला. सोलर प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. आता बातमी साताऱ्यामधनं आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या धामधुमीत बोगस मतदानावरून भाजप राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आले होते. कराड तालुक्यातील वडगाव हवेलीत हा प्रकार पाहायला मिळाला. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कराड तालुक्यातील वडगाव हवेलीत बोगस मतदारावरून 2 गट एकमेकांसमोर आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघाताबाबत 10 तारखेला तर विलिनीकरणाबाबत 12 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद. राष्ट्रवादीबद्दल बोलण्याचा भावनिक अधिकार असल्याचं मत. तर रोहित पवारांमुळेच आमचे 41 आमदार आले, तटकरेंचा उपरोधिक टोला. मालेगावमधील सत्तेच्या रणांगणात इस्लाम पार्टीचे यशस्वी पदार्पण. पहिल्याच निवडणुकीत इस्लाम पार्टीच्या हाती सत्तेची सूत्र. नसरीन बानो महापौरपदी. मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्या रितू तावडेंच्या नावाची घोषणा. मराठा वोट बँक तसंच मराठी कार्ड देत विरोधकांना उत्तर. गुजराती बहुल भागातल्या नगरसेविकेकडे सत्तेची कमान.
टांगा फलटी फेम तानाजी सावंतांवर गंभीर आरोप. कार्यकर्त्याशी बोलताना पैसे वाटपाची चर्चा करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल. झेडपी निवडणुकीत खळबळ. झेडपी मतदानाच्या वेळी अकलूजमध्ये उमेदवाराचा मुलगा मतदान केंद्रात. मुलाने ईव्हीएमचं बटन दाबलं. तर संभाजीनगरमध्ये आमदार विलास भोमरेंचा मुलगाही मतदान केंद्रात. झेडपी आणि पंचायत समितीच्या मतदानाची वेळ संपली. अजूनही काही केंद्रांवर मतदानासाठी रांगा. 9 फेब्रुवारीला होणार मतमोजणी. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने विशेष व्याख्यानमालेत सलमानच्या उपस्थितीने वेधलं लक्ष. सुभाष घई, अश्विनी भावे, मनीषा म्हैसकरांसह विविध क्षेत्रातले मान्यवर कार्यक्रमाला हजर. भारताच्या T20 विश्वचषक मोहिमेला आजपासून सुरुवात. मुंबईच्या वानखेडेवर टीम इंडियाची सलामी अमेरिकेशी. सूर्यकुमार यादवची टीम इंडिया सज्ज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.